दोन्ही कन्यांची कुस्ती लागते। हिमानी हरियाणा हाथ ऊपर करिए पहलवान जी। पंच म्हणून माणिक आबा आणि एकता पहलवान हरियाणा अशी कुस्ती लावली जाते। लोणंद नगरीचे माजी उपनगराध्यक्ष शिवाजीरावजी शेळके पाटील आणि युवा नेते बंटी भैया खरात आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। माणिक आबा पंच म्हणून यानंतर शिवाजी टकले सस्तेवाडी रोहन जाधव आणि विशाल राजगे सातारा चालली। सर कुस्ती करायला हवा सगळ्यांना, कुस्ती कोणाची सुटणार नाही। जर खालच्याला बराच वेळ निघता येत नसेल, उठवून लावा, वरच्याला बराच वेळ पाडता येत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा सोळ पैलवान तुम्हाला अधिकार आहे। गतिमानतेचे योगा 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आलेले आहेत। 6 मिनिटांमध्ये उभारले येत नाही एवढी कुस्ती होते। आता आचारसंहिता संपली, उद्या जिल्हा परिषदेचा दुसरा टप्पा झाला की लगेच महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन तारखा जाहीर होतील। ते बक्षीस त्या मुलींना लावलंय, ते बक्षीस द्या तेवढं परत तुम्ही। आता माझ्या लक्षात लावून आहे ते देऊन गेलेले आहेत साहेब। पैलवान ऋषी धायगुडे आबा, ऋषी धायगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय त्या मुलींच्या कुस्तीसाठी। हे दान महाराष्ट्र राज्य त्या शंभूराजी शेंडगे आणि महादेव नाना शेळके आबा यांच्या शुभ हस्ते व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी होते। किरण भाऊ भगत यांच्या धनाजी बिचुकले हातवरती कर, मलवडी गावचा पैलवान आहे, गंगावेश तालमीला सराव करतोय। आणि ओम माने खुडूस हातवरती कर, ज्ञानदेव लोखंडे जस्ताचा पट्टा अशी कुस्ती लागते। आणि या कुस्तीला पंच म्हणून पैलवान पोपट तांबे पंच म्हणून काम पाहतील। भारताचा सर्वात मोठ्या पैलवान मधला एक पैलवान, या सातारा जिल्ह्याचा पैलवान किरण भगत पैलवान यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागलेली आहे। राहुल शेठ चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं दोन्ही कन्यांच्या कुस्तीसाठी 500 रुपये बक्षीस आहे। गौरव भगत विजय, गौरव भगत इकडे विजय झालेला आहे। चाललाय पैलवान, शेवटची कुस्ती थांबायला पाहिजे। लोक आतुर असतात, तिथे जाईल तिथे गर्दी आहे, फोटो काढायला येतात, थांबतात। अशा कुस्त्या बघितल्या की अजूनही कपडे काढावे असे वाटतात। असा एक महाराष्ट्राचा गुणवंत रेसलर किरण भगत पैलवान शुभेच्छा देऊन पुढील कामासाठी मार्गस्थ होऊ लागलेले आहेत। लाल माती माणसाला किती मोठं करते, इथं वशिला लागत नाही, इथं पाठबळ लागत नाही। इथं जिल्हा परिषदला तुम्हाला तिकीट मिळवायचं असेल, नगरसेवक व्हायचं असेल तर गावात माहोल बनवावा लागतो, सेवा करावी लागते। पण कुस्तीत तसं नाही, मारेगा जोर तो बनेगा मोर। शबाश ओ बाहेरवाली सुंदर ढाक लावलेली आहे। तेजस गोपने विजयाला टाळ्या तरी वाजवा की हो सर्वांनी। अशा कुस्त्या बघायला मिळत नाही हो किरण पैलवान। किरण पैलवान तुमच्या गुडघ्यानं काय केला घोटाळा। गुडघ्याला जर इंजुरी झाली नसती तर हिंद केसरीचं पदक सातारा जिल्ह्याला आलं असतं आणि कमीत कमी 2दा ते 3दा महाराष्ट्र केसरी झाले असते। असा पैलवान भगवंतानं थोडंसं काहीतरी राखून ठेवलं। असू द्या, कुस्तीनं लाल मातीनं भरपूर दिलंय। वा वा, शाबाश। महिला कुस्ती संकुलन यांनी चांगलं उभा केलंय। हा ओके ओके ओके। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून उत्तर, नजर रोखून नजरेलाही आयुष्याला द्यावे उत्तर। माणसाचं जीवन जगत असताना भगवंतानं 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं। पहिल्या पानावर जन्म, 3ऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं एक पान कोरं ठेवलं। ते कशासाठी तर जीवनामध्ये आपण कर्तृत्व काय करतो याच्यासाठी, नाहीतर सोबत घेऊन जायचं काहीच नाही। या मुली कुस्ती हरियाणाहून आलेल्या आहेत, 2 जिवलग मैत्रिणी आहेत, रेड कास्टोम आणि ब्ल्यू कास्टोम। हरियाणाहून 2000 किलोमीटरनं कुस्तीसाठी इथं आलेले आहेत।
या सातारा जिल्ह्यातील ललिता बाबर 2016 ला रिओ ऑलिम्पिक मध्ये 10व्या क्रमांकाला धावली. या सातारा जिल्ह्याची लेख 2000 किलोमीटरवरनं मुली इथं कुस्त्या लढण्यासाठी आल्या आहेत. कविता मॅडम त्यांना घेऊन आलेले आहेत. एक आई, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, गुड मदर बेटर दॅन 100 टीचर्स. वाजवा की मुलींच्या साठी टाळ्या तर वाजवा. आपल्या घरात किमान मुलगा तरी पैलवान करा. किरण भगतचे वडील हमाली करत होते कधी काळी मुंबईमध्ये, मुलुंडमध्ये, ठाण्यामध्ये. आज मुलाकडे सुबकता आली कुस्तीमुळं. तुमचा प्रत्येकाचा पैसा एका ठिकाणी येऊन त्याचा प्रसाद बनला आणि ढाक लावली मुलीनं. शबाश. मैत्रीत मैत्री आणि मैत्रीनंतर मात्र कुस्ती दाखवलेली आहे. आणि जमत असली करा नाही तर परत जे काय नाही बरोबर का हा, चालू. राहू दे, काय बोलू नका, जाऊ दे. मधने सर ए, हो सर बक्षीस नवनाथ पैलवान, नवनाथ पैलवान त्यांचं नाव सांगा मला प्लीज. त्यांनी बक्षीस दिले 1000 रुपये. माणिकाबा काळे यांच्यातर्फे दोन्ही मुलींना 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सिकंदर शेख आले ते 5 मिनिटात इथं पोहोचतात, फक्त 5 मिनिट. देवा थापा, ए देवा